क्रांतिकारी जयलवजी सगळ्यांना सप्रेम जय भीम, जय अण्णा, जय शिवराय. तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितलाच असेल. काय वाटतं सांगा बरं, ज्या महापुरुषांनी समाजासाठी, ह्या राज्यासाठी, देशासाठी संघर्ष केला, समाजाचं नाव मोठं केलं, देशाचं नाव मोठं केलं, गावाचं नाव मोठं केलं, त्या महापुरुषाची जयंती साजरी करत असताना अशा प्रकारचे चाळे करणं कितपत योग्य आहे? छाती बडवून आपण सांगत फिरतो बाप जयंती, बाप जयंती. त्या बापाने आपल्याला चांगले विचार दिलेत आणि आपण लोकांना काय दाखवतो? अशा प्रकारची फालतूगिरी. बरं, याचं सुद्धा भान विसरून गेलेत की तिथे आपल्या आया बहिणी असतील आजूबाजूला, त्याचं सुद्धा भान विसरून गेलेत. अरे लोक काय म्हणतील? आधीच आपला समाज बदनाम आहे. त्या समाजाला वरती आणण्याचं काम चालू आहे, तर तुम्ही त्या समाजाला परत खाली, म्हणजे आधीच आपल्याला लोक काय समजतात, कुठल्या विचारांचे समजतात. आणि असे चाळे महापुरुषांच्या जयंतीमध्ये तुम्ही लोक करता. काय तुम्हाला साध्य करायचं आहे? कॉम्पिटिशन कशाचं असावं? विचारांचं असावं. काहीतरी त्या महापुरुषांनी जे काय केले त्याचं कॉम्पिटिशन ठेवा ना. म्हणजे भाषणाचं कॉम्पिटिशन असेल, लेखनाचं कॉम्पिटिशन असेल, कुस्ती वगैरे, काय रेसलिंग वगैरे असेल, ज्या ज्या गोष्टी त्या महापुरुषांनी केल्या त्याचं कॉम्पिटिशन ठेवा. त्यांचे विचार सांगा. कुठेतरी शाळेमध्ये पुस्तक वाटप करा. हे त्या सगळ्या गोष्टी करा, चांगल्या गोष्टी करा, जेणेकरून आपल्या महापुरुषाचं नाव मोठं होईल. पण तुम्ही काय करताय? त्यांची जयंती साजरी करत असताना चांगल्या गुण्यागोविंदाने साजरी झाली पाहिजे जयंती, माझं असं मत आहे. लावा, DJ लावा, गाणे लावा, नाचा, एन्जॉय करा. पण हे कॉम्पिटिशनच्या नावाखाली हा जो काय चाललेला ना तुमचा फालतूगिरीपणा, तो बरोबर नाही आहे. समाज म्हणजे याच्यातून काय काय मला कळत नाही आहे मी काय बोलावं ते. काय मानसिकता आहे? आणि हे अनएज्युकेटेडच, जेवढे तिथे आहेत ना ते अनएज्युकेटेडच आहे. चांगली शिकलेली माणसं अशा प्रकारचे कामं करणार नाही आहे. अरे काय बोलू आता मी, मला खरंच कळत नाही. आणि खाली बघणारे पण, अरे वाढा ना अशा लोकांना खाली, द्या यांच्या गाडीवरती फटके. उलट व्हिडिओ काढतात, त्याला हॅ हू ही करून सपोर्ट करतात, मग ते आणखी माझावरती येणार. या गोष्टी बरोबर नाही आहेत. तुम्ही महापुरुषाचं नाव खराब करताय. आधीच लोक आपल्या समाजाला काहीतरी चिडवतात, बरोबर ना? आणि अशा प्रकारचं तुम्ही जर वागणं चालूच ठेवलं, समाजाचं पण नाव खराब होते आणि महापुरुषाचं पण नाव खराब होते. त्यामुळं मला वाटतं की जे चांगले लोक आहेत तिथे जयंती साजरी करण्यासाठी जाणार आहेत, त्यांनी अशा लोकांना खाली म्हणजे खाली वाढावं आणि पट्टा काढून चोपावं. गुण्यागोविंदाने जयंती साजरी करा, नाचा, जल्लोष करा, पण तिथे अशा प्रकारचे घाणेरे प्रकार, अश्लीलता झाली नाही पाहिजे. उलट माझ्या आया बहिणींनी तिथं त्यांना ती गाडी थांबून असं ओढलं पाहिजे खाली, चपलांचा हार त्यांच्या गळ्यात देऊन ठोकलं पाहिजे होतं. कळलं का? कोणाला दाखवायचं आहे आपल्याला? हे दाखवायचं असेल तर चांगल्या गोष्टी दाखवा, ज्या ज्या आपल्या महापुरुषांनी आपल्या समाजासाठी, देशासाठी केलेले आहेत. हे असे फालतूगिरी करून तुम्ही समाजाचं नाव बदनाम करतायत आणि त्या महापुरुषाचं नाव बदनाम करताय. त्यामुळे असं करत जाऊ नका.